नमस्कार, मी गोपीचंद मिसाळ. तुम्ही पाहत आहात नवा लढा जनतेचा न्यूज. महाराष्ट्र सरकारने बाईक टॅक्सीबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. पण या निर्णयामुळे काही जण आनंदित आहेत, तर काही चालक आणि संघटनांनी नाराजगी व्यक्त केली आहे. सरकारच्या या घोषणेनुसार 1 ऑगस्टपासून ॲप आधारित बाईक टॅक्सी सेवा नियमित केली जाणार असून चालकांकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल. चालकांनी नोंदणीकृत ॲप प्लॅटफॉर्मद्वारे सेवा द्यावी लागेल. कोणत्या बाईक चालतील? सध्या सरकारने रॅपिडो, उबेर, मोटो यासारख्या ॲपवर नोंदणीकृत बाईक टॅक्सी चालवण्याची तयारी केली आहे. आधीच्या नियमानुसार व्यावसायिक परवानगी असलेल्या वाहनांनाच परवानगी दिली जात होती. अंतिम अंमलबजावणीसाठी शासनाकडून तपशील नियम प्रसारित होणे बाकी आहे. त्यामुळे तुमची वैयक्तिक ॲक्टिवा किंवा इतर दुचाकी लगेच बाईक टॅक्सी म्हणून चालवता येईल असे अद्याप निश्चित झालेले नाही. अंतिम शासन आदेशानंतरच स्पष्ट होईल. नाराजगी का आहे? या निर्णयामुळे विशेषतः इतर राज्यातून आलेल्या अनेक ॲप आधारित चालकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अधिवास प्रमाणपत्राची अट लागू झाल्यास अनेक चालकांचे रोजगार धोक्यात येऊ शकतात आणि वाहनांची संख्या कमी होऊ शकते. मात्र सरकारचे म्हणणे आहे की या धोरणामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळेल, बाईक टॅक्सी सेवा कायदेशीर चौकटीत येईल आणि चालकांसाठी कल्याणकारी योजनाही राबवता येतील. तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? स्थानिकांना प्राधान्य द्यावे की सर्व चालकांना समान संधी मिळावी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवा लढा जनतेचा न्यूज. धन्यवाद.